हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। आज मी तुम्हाला फ्रीजच्या क्लिनिंगबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तुमचा जुन्यातला जुना फ्रीजसुद्धा असा मस्त असा नवीनसारखा दिसू शकतो। ते कसा ते मी व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण आता जस्टच मी फ्रीज स्वच्छ केलेला आहे आणि दिसतोय ना एकदम नव्यासारखा। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे आपल्याला भाज्या वगैरे सगळ्या फ्रीजमधल्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जे फ्रीजची जी भांडी आहेत, जे कंपार्टमेंट आहेत, ते एक एक करून आपल्याला काढून घ्यायचे आहेत। इथं मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लक्षपूर्वक काळजीपूर्वक ते काढायचे आहेत, नाहीतर तुटू शकतात। फायबरचं असल्यामुळे त्याला लवकरच तडे जातात। त्यानंतर आतल्या साईडच्या आपण भाज्या वगैरे ठेवतो त्या साईडच्या पण आपल्याला सगळे कंपार्टमेंट काढून घ्यायचे आहेत। काचेचे असल्यामुळे ते पण तुटण्याची शक्यता असते। आता आपल्याला हे सर्व कंपार्टमेंट स्वच्छ करून घ्यायचे आहेत। इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळे काढून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व कंपार्टमेंट विमच्या लिक्विडने मी इथे स्वच्छ करत आहे। तुमच्याकडे लिक्विड नसेल तर तुम्ही साबणही वापरू शकता। त्याचबरोबर आपल्याला ग्रीन कलरचीच घासणी वापरायची आहे। त्यामुळे काय होतं की आपल्या भांड्यांना चरे वगैरे पडत नाहीत, तसेच अशा स्क्रॅचेस वगैरे पडत नाहीत। फायबरला लगेच स्क्रॅचेस पडतात आपण जर काथ्याची म्हणजे लोखंडाची जर आपण घासणी वापरली तर। त्यासाठी तुम्ही ग्रीन कलरचीच घासणी वापरा। त्याचबरोबर विम लिक्विड का वापरायचं तर साबणाच्या आपल्या भांड्यांवरती डाग राहू शकतात। विम लिक्विडचे विम लिक्विड आहे ना, ते डाग सोडत नाही, म्हणून आपल्याला लिक्विडच वापरायचं आहे। जर तुमच्याकडे लिक्विड नसेल तर तुम्ही साबण वापरून भांडी स्वच्छ पुसून घेऊ शकता ओल्या कपड्याने, काही हरकत नाही। तर इथं मी बघू शकता तुम्ही एक एक भांडं स्वच्छ असं घासून निर्जंतुकीकरण करून ते पाण्यानं धुवून घेत आहे। ओली जरा करून धुवून घेतली की आपल्याला चांगली भांडी निघतात। अशा प्रकारे मी फ्रीज महिन्यातून एकदा तरी असा डीप क्लिनिंग करून घेते। यामुळे फ्रीजमध्ये हट्टी डाग राहत नाहीत, किंवा ते डाग तसेच जर राहिले तर ते कायमस्वरूपी राहतात। त्याच्यामुळे महिन्यातून एकदा तुम्ही अशी फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेतली तर तुमचाही फ्रीज वर्षानुवर्षे नव्यासारखा दिसू शकतो। एखादे हट्टी डाग असतात किंवा असे भाज्यापाल्यांचे सडलेले वगैरे डाग पडतात आपल्याकडून, त्यामुळे महिन्यातून एकदा तुम्ही असा डीप क्लीन फ्रीज नक्कीच करा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळू शकतो। इथं मी दाखवल्याप्रमाणे आता मी घासून घेतल्यावर भांडी स्वच्छ अशी धुवून घेत आहे। बोरवेलच्या पाण्याने मी न धुता आपल्या वॉटर सप्लायच्या पाण्यानं धुत आहे। बोरवेलच्या पाण्याने सुद्धा डाग राहू शकतात, त्याच्यामुळे तुमच्याकडं वॉटर सप्लायचं जर पाणी येत असेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं तर तुम्ही त्यानेच धुवून घ्या। बोरवेलच्या पाण्याने सुद्धा डाग राहतात आणि भांडी आपली जुनाट दिसू लागतात। त्याच्यामुळं तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर घेतली तर तुमचा पण फ्रीज माझ्या फ्रीजसारखा एकदम नव्यासारखा दिसू शकतो। त्यानंतर इथे मी एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी, त्याचबरोबर एक टोपण विनेगर आणि खाण्याचा सोडा, त्याचबरोबर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि ह्या सर्व मिश्रणामध्ये आपण कापड भिजवून घेऊन पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याने फ्रीज स्वच्छ करायचे आहे। यामध्ये काय होतं की निर्जंतुकीकरण भरपूर प्रमाणात होतं। त्याचबरोबर आपल्या फ्रीजला बुरशी चढत नाही। तुम्ही किती जरी दिवस बाहेरगावी गेला आणि तुम्ही जर खाण्याचा सोडा वगैरे लावून फ्रीज जर स्वच्छ केला असेल तर तुमच्या फ्रीजमध्ये अजिबात बुरशी येणार नाही। त्याबरोबरच खुबट वाससुद्धा येणार नाही। त्याच्यामुळं आपल्याला फ्रीज या प्रकारे जर स्वच्छ करून घेतला तर आपला फ्रीज एकदम चमकून दिसतो। मी तर दर महिन्याला या प्रकारे फ्रीज क्लीन करून घेत असते। यामध्ये आपल्याला कोपरा कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि घेताना आपण कापड स्वच्छ घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या फ्रीजच्या बाजूला जे रबर असतात त्या रबरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात घाण अडकून राहिलेली असते। तुमच्या फ्रीजचा रबर जर खूपच घाण झाला असेल तर तुम्ही एक टूथब्रश घेऊन त्यावरती खाण्याचा सोडा टाकून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे फिरवला तर खूप चांगला क्लीन होतो। तुमचा फ्रीज जर खूपच जुना असेल तर ही आयडिया तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला लगेच समजेल की लगेच तुमचा फ्रीज हा त्याच्यावरती सगळं म्हणजे जे काही घाण वगैरे अडकली असेल ती सगळी निघून जाते। फक्त तुम्हाला वेळच्या वेळी तो ब्रश घासून झाल्यावर लगेच स्वच्छ करून परत घासून घ्यायचा आहे। माझ्या इथे काही भरपूर घाण झालेलं नाही, माझ्या फ्रीजचा रबर एवढा काही घाण झालेला नाही, त्याच्यामुळे मी फक्त ह्या पाण्यानेच पुसून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे सगळा फ्रीज स्वच्छ करून घेतलेला आहे। ह्या ज्या फ्रीजमध्ये आपण भांडी लावायची जे कोपरे असतात ते सुद्धा एकदम क्लीन करून घ्यायचे आहेत, कारण की तुम्ही जर भरपूर दिवस फ्रीज क्लीन केला नसेल
तर तिथे तुम्हाला बुरशीजन्य पदार्थ दिसू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या महिन्यापर्यंत अजिबात फ्रीजला कुबट वास येणार नाही किंवा अजिबात कुठल्याही ठिकाणी बुरशी लागणार नाही. यामध्ये खाण्याचा सोडा वापरल्यामुळं तसेच व्हिनेगर वापरल्यामुळं फ्रीजमध्ये एकदम सर्व निर्जंतुकरण होतं. तुम्ही अशा पद्धतीने फ्रीज नक्की साफ करून बघा. तुम्हाला अजिबात खाली पिवळसर डाग वगैरे दिसणार नाहीत. ज्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स ठेवतो ना खालच्या साईडला, त्या साईडला थोडेसे आपल्या इथं डाग पडलेले असतात. तुम्ही जरा ह्याच पाण्याने सर्व डाग चांगले क्लीन करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता माझा पूर्णपणे फ्रीज स्वच्छ करून झालेला आहे आणि तुम्हाला मी एकदम जवळून दाखवत आहे की कुठेच कोणत्याही प्रकारचा डाग राहिलेला नाही. या साईडला सुद्धा कोणत्याही प्रकारचा डाग राहिलेला नाही, कारण या पाण्याने सर्व हट्टी डाग निघून जातात आणि फ्रीज एकदम चकचकीत निघतो. तर चला आता आपण यामध्ये आपण जी फ्रीजची भांडी घासली होती ती एक एक करून लावून घेऊया आणि काळजीपूर्वक लावायची आहेत ती. आता इथं मी सगळी भांडी घासून स्वच्छ अशी एका चांगल्या सुती कपड्याने पुसून घेतली आहेत आणि आता मी ती लावत आहे इथं फ्रीजमध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती क्लीन निघालेले आहेत ती भांडीसुद्धा. लिक्विडने खूप चांगली भांडी, कोणतेच डाग त्यावरती राहत नाही, म्हणून मी विम लिक्विड चांगल्या प्रकारे त्याला रिकमेंडेड करते फ्रीज साफ करण्यासाठी. या साईडला सुद्धा आपण आता ते बॉटल रॅक वगैरे सगळं लावून घेणार आहोत. आधी मी छोटं लावते आणि त्यानंतर मी एक एक करून आपले अंडी ठेवण्याचं रॅक, परत त्याच्यानंतर आपण लिंबू ठेवण्याचं रॅक, अशा पद्धतीने एक एक रॅक मी व्यवस्थित असं तिथं सेटल करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर आपल्याही मनाला खूप छान वाटतं. आता माझ्याकडून जसं हातातून निसटलं तसं तुमच्याकडूनही होऊ शकतं, त्याच्यामुळं काळजीपूर्वक लावा. आणि हे बघा, लावल्यानंतर असा काहीसा रिझल्ट आहे. तर कसा वाटतोय तुम्हाला हा क्लीन केलेला फ्रीज, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण ही पद्धत माझी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन किचन क्लिनिंगच्या बाबतीतले किंवा बाकीच्या माझ्या पर्सनल लाईफच्या बाबतीतले असे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत असते. आणि हे बघा, इथं मी सर्व फ्रीजला माझी जी काही भाजी आहे ती लावून घेतलेली आहे. आमच्या इकडे शनिवारी बाजार असतो, त्याच्यामुळं माझी सर्व भाजी संपली आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे जेवढे आहे तेवढं मी सगळं फ्रीजला सेट करून घेतलं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर तुम्हीच बघा. आणि तुम्हाला अजून एक टिप्स सांगते, अशा प्रकारे अर्धा लिंबू चिरून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तुमच्या फ्रीजचा अजिबात कुबट वास येणार नाही. तो वास सगळा आपलं ते लिंबू शोषून घेत असतं. आणि त्याचबरोबर तुम्ही लिंबू न ठेवता 1 चमचा खाण्याचा सोडा कोपऱ्यात ठेवला फ्रीजच्या किंवा 1 चमचा कॉफी पावडर ठेवली तरी